गेल्या 3-4 दिवसापासून नगर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये गाजत आहे, तो म्हणजे दारूकांडमुळे आणि दारूमुळे विषारी दारूमुळे अनेक जणांचे बळी गेले आणि हा आकडा आता 6 वरती जाऊन ठेपलेला आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगरमलच्या जे मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयावरून सिव्हिलमधील जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्ये बनावट दारू तयार होत होती आणि त्या बनावट दारूच्या अट्ट्यावरती पोलिसांनी छापा टाकला आहे आणि त्या छापा टाकून त्या ठिकाणचा दारू अट्टा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। यामध्ये 3 जणांना संशयितरित्या अटक करण्यात आली आहे, तर एकाला आरोपी या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी काय घटना घडली ते आपण पाहूया। बांगरमलच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या संशयावरून सिव्हिलमधील बनावट दारूचा अट्टा उद्ध्वस्त केला आहे पोलिसांनी। हाच तो अट्टा आहे आणि या ठिकाणी या दारू निर्मितीत सहभाग असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये बाटल्या सापडून आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी स्टिकर सापडून आलेले आहे, त्याचबरोबर दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या संदर्भामध्ये छापा टाकल्यानंतर पोलीस प्रशासनाचं काय म्हणणं आलं ते आपण पाहूया। त्याचबरोबर या ठिकाणी दारू उत्पादन शुल्क विभाग यांचं काय म्हणणं आलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूया। रविवारपासून जी बनावट दारू पिल्यामुळे नागरिक मृत्युमुखी पडले, तर त्या संदर्भात सोमवारपासून आपल्याकडे केसेस दाखल व्हायला सुरुवात झाली होती। त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 4 इसम मयत झाले होते। आता टोटल आजच्या तारखेला आकडा 6चा झालेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण काल 328, 304, 34 खाली गुन्हा MIDC पोलीस स्टेशनला दाखल केली आहे। तिथं गुन्ह्याच्या तपासात आरोपीला विचारपूस केली असता असा प्रकार झाला की याने बनावट दारू घेतलेली आहे। त्या दृष्टिकोनातून इन्व्हेस्टिगेशन चालू असताना मग इथं आता सिव्हिल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये माल मिळतो अशी माहिती मिळाल्यामुळे त्यांची झडती घेतलेली आहे आणि तिथं झडती घेतली तर तिथं असे बनावट दारू बनवण्याचं साहित्य मिळालेलं आहे। ते आपण ताब्यात पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतलेलं आहे। आता पुढची जी जसजशी आरोपी निष्पन्न होतील तशी तशी कारवाई करणार आणि आरोपींना अटक करणार। छापा टाकला त्याच्यामध्ये आता ही कॅन्टीन कोणाच्या नावावर आहे, त्यांनी त्यासाठी काय त्यांना करारपत्र तयार केलेलं आहे का, त्यांना कशी काय वापरायला दिली, असं सगळं चौकशी करून कायदेशीर बाबींची पूर्तता करून जेवढे आरोपी निष्पन्न होतील त्यांना सगळ्यांना अटक त्याबद्दलही आम्ही चौकशी करू, जे कोणी त्याला जबाबदार असतील त्यांची विरुद्ध कारवाई। बनावट दारू व अतिमद्य सेवन याच्यामुळे मृत झालेल्या लोकांची संख्या आज घडीला 6 आहे, 7 सिरियस आहे आणि 16 ॲडमिट आहेत, म्हणजे एकूण 23ची संख्या आहे। पण मग ह्या गोष्टीचे धागेदोरे पाहिले तर सुरुवातीला जरी आपल्याला वाटलं की देशी दारू संत्रा संजीवनीचा ब्रँड, पण 502, 524 नंबरचा ब्रँड हा 9 जिल्ह्यांमध्ये वितरित झालेला आणि प्रकाश वाईन्सचं रेकॉर्ड चेक केल्यावर लक्षात आलं की फक्त बॅच नंबर 502चा माल त्यांच्याकडे आलेला होता। याचा अर्थ आरोपी जे सांगतोय 502 आणि 524, तर बॅच नंबर 524 आली कुठून? आणि बॅच नंबर 524 महाराष्ट्रात बाकी 9 जिल्ह्यात गेलेली आहे आणि निम्म्याच्या वर संपलेली आहे, कुठूनही तक्रार नाही आहे। म्हणजे आरोपी सांगतोय आणि प्रत्यक्षात दुकानातून जे विकलं गेलं आहे तिथं विसंगती लक्षात आली की बॅच नंबर 524 आली कुठून? तर आरोपीला पुढे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि लक्षात आलं की ही दुसरीकडनं आणलेली बनावट दारू आहे। आणि सिव्हिल कॅन्टीन हा काम म्हणजे याच्यावर आधीपासून लक्ष होतं आणि इथे कॉलेजची मुलं येतात अशी कंप्लेंट होती की दारूसाठी की कोल्ड्रिंकमध्ये दारू विकली जाते। मग त्या आधारे कालपासून एक खबरी इथं पूर्ण वेळ वॉच ठेवायला ठेवलेलाच होता आणि सिव्हिलमध्ये म्हणजे सिव्हिलच्या पार्श्वभूमीवर की आज सिव्हिलला 4 लोक ॲडमिट आहेत त्यांच्याच कॅन्टीनमध्ये। कॅन्टीनचं कॉन्ट्रॅक्ट संपूनही 3 दिवस झालेले आहेत आणि ह्या मग त्या सस्पेक्टच्या आधाराखाली ही कॅन्टीन उघडण्यात आली तर तिथं बनावट मुद्देमाल आढळला। तर जे इम्पिरियल ब्लू, रॉयल स्टॅग किंवा रॉयल क्रेस्ट झालं, ब्लू ओशन, अशा वेगवेगळ्या ब्रँडचे बुचं आढळलीत केवळ, म्हणजे स्पिरिट आढळलेलं नाही आहे, बॅरल आढळलेला नाही आहे। बुचं जर पाहिलं तर बुचांची खालची रिंग टिअर ऑफ आहे
म्हणजे फक्त हे बुचं काढणार, नवीन ठिकाणी लावणार, त्या दामनाने किंवा तुम्ही सांचीने जरी नीट सील केली तरी मग त्या बाटली जरी ओरिजिनल दिसली तरी मधली दारू ही ओरिजिनल नसते. त्याच्यामुळे असं मोठ्या प्रमाणात बनावट आहे. आणि इसेन्स आणि फूड कलर कुठले वापरावे याच्यावर एक्साईजचा टिपिकल म्हणजे जेव्हा फॅक्टरीला आपण लायसन्स देतो त्याचं मेजरमेंट ठरलेलं असतं, कंपोजिशन ठरलेलं असतं, सर्टिफिकेशन असतं. इथे आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात रंगही आढळतात आणि इसेन्सही आढळतात. म्हणजे मनाला येईल ते थोडक्यात प्रमाण आणि कॉम्बिनेशन वापरलं गेलेलं आहे. आणि नामांकित असे 12 ब्रँडचे जवळजवळ बुचं आढळतात किंवा लेबल्स आढळतात. ती 1000च्या वर त्यांची संख्या आहे. तर बघूयात याच्या मागे आता बरीच मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्या कॅन्टीनमध्ये रेड केल्यावर जो काही माल हस्तगत केला म्हणजे एक्साईज आणि पोलिसने ही कंबाईन कारवाई केली तरी काही मुद्दे मला आढळतो. तो म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोकांची असणारी रेशन कार्ड, वेगवेगळ्या नावाची आधार कार्ड. तर म्हणजे ही एक मला असं वाटतं की ही टोळी आहे. यांनी एक्साईज डिपार्टमेंट, RTO डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, तहसील कार्यालय, मनपा सगळ्या ठिकाणी केलेले अर्जांच्या प्रती तुम्हाला कागदपत्रांमध्ये पाहिलं. म्हणजे थोडक्यात त्यांची स्ट्रॅटेजी आहे की ऑफिसर्स आणि वेगवेगळे डिपार्टमेंट हे RTI खाली खोट्या तक्रारींखाली एंगेज ठेवणं आणि त्या पार्श्वभूमीवर हे आपले चोरटे उद्योग चालू ठेवणं. दोन्ही पद्धतीने स्ट्रॅटेजी म्हणता येईल. फक्त आता खोलात गेल्यावर सविस्तर याच्यावर बोलता येईल. इथून आता कॅन्टीनचा मालक जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आता कुठला ताब्यात घेऊन पुढचा तपास करण्यात येईल. या सर्व घडामोडीनंतर संध्याकाळी पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अधिक माहिती दिलेली आहे. आणि हा जो आकडा आहे तो वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि यामुळे निश्चितच नगर जिल्ह्याचं नावसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालं असं बोललं तर वावकं ठरणार नाही. आपल्याला माहीत आहे की 12 तारखेला पांगरमल पोलीस स्टेशन MIDC अंतर्गत एक दुर्दैवी प्रकार घडला होता, ज्यामध्ये एक राजकीय पक्ष उमेदवारकडून ते काही जेवण आणि ते दारू दिलेलं होतं तेव्हा. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते त्यापैकी काही लोकांची परिस्थिती खराब झाली आणि त्यामध्ये ते 2 लोक लगेच मरण पावले होते. आपण ही पूर्ण चौकशी सुरू केली. त्या मेन आरोपी जे आहे म्हणजे भीमराज आव्हाड त्याला अटक केली होती. आणि त्यानंतर आपल्याला अशी माहिती भेटली की जवळपास 4 बॉक्स त्यांनी एक वाईन शॉपकडून आणि 4 बॉक्स बाहेरून त्यांनी खरेदी केली. आम्ही सर्व सॅम्पल्स घेऊन ते CA कडे पाठवलं आहे की त्यामध्ये काही विषारी तत्व होऊ शकतो काय. त्यानंतर आम्हाला अशी माहिती भेटली की त्यांनी जे 4 बॉक्सेस बाहेरचे घेतले ते एक सिव्हिल हॉस्पिटलची कॅन्टीनमध्ये होते आणि त्यामध्ये त्याचे चालवणारेने त्यांना ते दिले होते अशा त्यांचं म्हणणं होतं. आज सकाळी आपण तिथे रेड केली आणि त्यानंतर आम्हाला तिथे काही रिकामी बॉक्सेस, काही त्याचे कवर्स, तसेच एक सॉल्व्हेंट, ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट, इसेन्स अशी गोष्ट तिथे प्राप्त झालेली आहे. आणि असा प्रायमाफेसी दिसून येते की ते दारूमध्ये ते मिक्सिंग करण्याचा तिथे ते प्रयत्न करत होते. बहुतेक यामध्ये ते विषारी तत्व होऊ शकतात म्हणून आपण CA कडे पाठवलं आहे. याची चौकशी कामी आपण 3 लोक म्हणजे हनीफ शेख, जाकीर शेख आणि जितू गंभीर अशा 3 लोकांना आपण ताब्यात घेतलं आहे. कालच ते 2 गुन्हा MIDC पोलीस स्टेशनमध्ये या निमित्त दाखल झाले होते. पहिला गुन्हा होता सदोष मनुष्यवधाचा, ते 304, 328 आणि 34 सेक्शन अंतर्गत क्राईम क्रमांक 36/2017 MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता. तसेच कोड ऑफ कंडक्ट व्हायलेशनचा एक अंडर सेक्शन 171 गुन्हा दाखल झाला होता. आपण त्यानंतर अजून ते थोडा याचा तपास करतोय आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की यामध्ये ते ज्यांची चूक असेल, हे बनावट दारूमुळे जे प्रकरण झालेलं आहे यामध्ये ज्यांची चूक आहे त्यांची गय करणार नाही आपण आणि त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई.